चंद्रपुर महानगर पालिका में भाजपा का महापौर रहेगा, लेकिन इसके पीछे किस तरह की राजनीतिक हलचल और घटनाक्रम हुए, इस पर अब बड़ा खुलासा हुआ है। भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने बताया कि एक और कांग्रेस नेता आपसी विवाद और गुटबाजी में उलझे रहे, जिसके चलते शहर के विकास को ध्यान में रखते हुए अन्य सभी दलों के नेताओं ने भाजपा को समर्थन दिया। साथ ही उन्होंने किशोर जोरगेवार पर पार्टी विरोधी गतिविधियों का आरोप लगाते हुए चेतावनी दी कि उचित समय पर उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी। यूसीएन प्रतिनिधि राहुल जोशी ने इस विषय पर उनसे खास बातचीत की। चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर होणार ही राजकीय वर्तुळात अशक्य मानली जाणारी गोष्ट घडली आहे आणि यामागे चाणक्य म्हणून ज्यांचं राजकीय वर्तुळात वर्णन केलं जात आहे, सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत। नेमक्या या घडामोडी काय घडल्यात आणि उबाठा गट असो किंवा इतर नगरसेवकांसोबत संपर्क साधला गेला, काय घडामोडी याबाबत सर्वांना उत्सुकता आहे, काय सांगाल याबद्दल? खरं तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने नेहमी जनतेचा कौल असतो, पण आमच्या पक्षाच्या तिकीट वाटप होत असताना एबी फॉर्मची चोरी झाली। जे प्रदेश अध्यक्षांच्या यादीमध्ये 17 उमेदवार बदलले गेले आणि वातावरण बिघडलं। वातावरणाचा दुष्परिणाम आमचं स्पष्ट बहुमत येण्याच्या ऐवजी आमचे 24 भाजप शिवसेना युतीचे निवडून आले, 23 भारतीय जनता पार्टीचे आणि 1 शिवसेना माननीय एकनाथ शिंदेंच्या गटाचा निवडून आला। काँग्रेसलाही स्पष्ट बहुमत नव्हतं, त्यांचे 30 आलेत, 27 त्यांच्या चिन्हावर, 3 त्यांचे मित्र, पण त्यांचेही 34 नव्हते, समान संधी होती आणि सर्व नेते माझ्या संपर्कात होते। पण देवेंद्रजींनी एक सांगितलं की होता होस्तवर काँग्रेस विरोधी ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांची मूठ बांधा, आणि मग तशी मूठ आम्ही बांधली। मी संदीप गिरेंना धन्यवाद देऊ, प्रशांत दानवजींना धन्यवाद देऊ, नंदू नागरकरजीला धन्यवाद देऊ आणि काँग्रेसचे नेते राहुल पुगलियाजींनाही धन्यवाद देऊ की या सर्वांनी विकासासाठी आमची साथ दिली। ही साथ फक्त विकासासाठी, आणि मीही त्यांना विश्वास दिला की माझ्याकडून मी कदापिही धोका होऊ देणार नाही। मग 3 दिवसापूर्वी साधारणतः रेडिसन ब्ल्यूमध्ये आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये 2 तास चर्चा झाली, पदांचं वाटप झालं आणि त्यांनी त्यांच्या अनुमती वगैरे त्यांना घ्यायच्या होत्या, त्या अनुमतीबद्दल त्यांनी तयारी केली आणि मग आम्ही आमच्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आमचं ॲग्रीमेंट झालं। काँग्रेसमधील गटबाजी ही भाजपच्या पथ्यावर पडली का, काय वाटतं, काय सांगा? नाही, पथ्यावर तर पडणार आहे ना। जेव्हा तुम्ही एवढे भांडत आहात, तुमच्या घरात आग लागली आहे, पण तुम्ही मात्र आमच्या घरात अगरबत्ती लागली तर टी व्ही चॅनलवर एवढ्या जोराजोराने सांगत होते, अय, तर म्हणलं आम्ही काही म्हणायचं नाही आहे, तुम्ही बोगा, आम्ही करून दाखवतो। भाजपमध्ये देखील गटबाजी होती। किशोर जोरगेवार यांच्यावर अनेक आरोप होत आहे की जसं एबी फॉर्म चोरीला जाणं, 17 एबी फॉर्म किंवा अनेक जागांवर 3-3 एबी फॉर्म देणं किंवा महापौरपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर देखील आपला एक उमेदवार उभं करणं, काय वाटतं? ही पक्षविरोधी हे आहे, यावर काय सांगाल? आणि पक्ष काही कारवाई करेल का, काय सांगाल? नाही, पक्ष योग्य क्षणी कारवाई करतो, पक्षाची पद्धत आहे। मी सुद्धा माझी प्रदेशाचा अध्यक्ष आहे, मग माहिती आहे पक्ष, मी पक्षातलाच आहे, मी बाहेरून आलो नाही आहे। मी काही या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात असं कधीच नाही केलं। त्यामुळे मग जाणीव आहे, पक्ष योग्य क्षणी योग्य निर्णय करते, पण त्याला एक क्षण यावा लागतो। असा भावनेत येऊन एका सेकंदात निर्णय करता येत नाही। पण त्यांनी ज्या कृती केल्या, काय म्हणाल? कारण इथे समीकरणं बिघडत होते, त्याची नोंद घेतलीच जाते ना, शेवटी त्याची नोंद तर घेतातच। त्यांना काही सांगाल? त्यांना काय सांगायचं? मग ते जे करतील ते त्यांच्या पद्धतीने करते, पक्ष आपलं। तर आपल्यासोबत होते भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर महानगरपालिकेत घडलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी आपल्याशी चर्चा केली। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।